या युद्धाला तोंड फुटलं काय? 14वा दिवस उभारावा आणि या 14व्या दिवशी माझ्या मनातील इप्सित मला संधी मिळाली का?
त्या स्वयंवरातून झालेलं चौर्य कर्म त्याला साथ देण्यासाठी तुझा बाप म्हणजे शिनी राजा उभा राहिला. त्या शिनी राजाला प्रतिकार माझ्या पित्यानं म्हणजे सोमदत्तानं केला. युद्ध झालं. युद्ध म्हटल्यानंतर युद्धाची परिणिती एकाला जय आणि दुसऱ्याला पराजय न पेक्षा मृत्यू. माझ्या बापाला त्या ठिकाणी पराभव आला. शस्त्रहीन माझा बाप झाला होता. मग एका अर्थानं माझा बाप पराभूत झाला. विजय शिनीराजाचा झाला. शिनीराजानं तिथून बाजूला होणं गरजेचं होतं आणि माझ्या बापाला ज्या प्रकारे पराभव आला त्याला सामोरं होण्यासाठी पात्र ठरविणं गरजेचं होतं. असं न करता केवळ अहंकारानं मंडित झालेला तुझा बाप यानं निशस्त्र असणाऱ्या माझ्या पित्याला म्हणजे सोमदत्ताच्या केशकलेला धरलं. फरफटा ओढिलं आणि त्याच्या मस्तकावर लाथा प्रहार केला. सांग, हा तुझ्या बापाचा कुठचा धर्म होता? एकच नको, कुठचा दुसरा? केवळ माझ्या मित्रासाठी झटला होता. बापानं माझ्या जे केलं ते योग्यच केलं. कसं काय योग्य केलं? तिथं मस्तकावर लाथ नाही तर मिरडीवर पाय ठेवायला होता. या कारण ज्या माझ्या पितृदेवतेनं जे केलं, अरे एखाद्याचं जर का लग्न असेल तर त्याला सहकार्य करावं आणि हे उद्दिष्ट माझ्या बापानं केलं. तुझ्या बापानं पराक्रमाच्या वल्गना केल्या. माझ्या बापाला नको त्या शब्दानं ताडण केलं. अपमान बापाचा केला. हे तुझ्या बापानं सांगितलं नाही. हे तुझ्या बापानं सांगितलेलं बोलतोस, तुझ्या मुलाला बोलतोस. आता तुझे त्याला कारण आहे. जेवायला आले नव्हते तर त्याने वसुदेवाला पराजित केलं होतं. जर का छात्रवंत वीर होते तर त्यांनी प्रतिकार माझ्या बापाला एकट्या माझ्या पित्यानं शिनी राजानं अथवा वसुदेवानं प्रतिकार केला नव्हता. सारे इतरत्र क्षत्रिय तो अपमान न सहन झाल्यामुळं वसुदेवांवर तुटून पडणार होते. तुझा बाप मध्यस्थी उभा राहिला सहकार्य करण्यासाठी. मग शास्त्र तेजाच्या झालेल्या अपमानाला कोण सामोरा जाईल? केवळ माझ्या पित्यानं युद्ध पुकारलं. तुझ्या पित्याशी म्हणजे शिनी राजाशी माझं फक्त उद्दिष्ट एकच आहे आणि मला एकच विचारायचं होतं तुला. पराभव माझ्या पित्याचा झाल्यानंतर का म्हणून कुठल्या धर्मशास्त्रानुसार माझ्या पित्याच्या मस्तकी लत्ता माझ्या बापानं करावा? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सांग. तू ज्या बाजूने आज उभा आहेस हे धर्मकार्य आहे का? मी तुला आधीच बोललो तू धर्मकार्यासाठी उभा राहिलायस का? कौरवांच्या धर्माशी पांडवांच्या धर्माशी देणं घेणं नाही. मग हे युद्ध कुणाचं चालू आहे? हे युद्ध कुणाचं आहे ते सांग. युद्ध कौरव पांडवांचं मग असणार. कौरव पांडवांच्या बाजूने आलायस हे सिद्ध होतं. ऐक, मग जर का तू यादीत पुत्र होतास तर मग धर्माची बाजू का घेतली नाहीस? धर्माची बाजू मी सांप्रत उभा आहे, तो धर्माच्याच बाजूने उभा आहे. अधर्माच्या बाजूने कसं आहे हे तू बघते. मग ज्यानं केवळ स्त्रीची लक्तर या विश्वात काढली त्यांच्या बाजूने तुम्ही काय? हा धर्म होता का? देवी पांचालींचा केवळ दाखला मला देतोय. देवी पांचालींच्या वस्त्राला हात म्हणे कौरवेश्वराने घातिला म्हणून ते अधर्मी. मग ज्या स्त्रीला स्वतःची मर्यादा कळत नाही, भरलेल्या सभेत इंद्रप्रस्थाच्या ठाई ज्या स्त्रीच्या मुखातून अर्वाच्य वाणी बाहेर पडली, अंध बापाचे पुत्रही अंध असतात. सांग, एका स्त्रीच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द हे धर्माचे कसे काय मला कसे पांचालीनं तिथं कथित केलं होतं ज्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करतात त्या दिशेला पाणी आहे. देवी पांचालीनं कथन केलं. त्यानंतर सुयोधन फसला, सुयोधन पडला. तो पडून त्याचं नाक आदू दे, डोकं आदू दे, तो मरू दे, तिथं काही होऊ दे. मग एका स्त्रीला त्याच्या बाबतीत गुरुकुळाच्या युवराजाच्या बाबतीत नवे तोच केवळ धृतराष्ट्राला अनुसरून
स्वतःच्या सासऱ्यांना नव्हे, अरे खरे हस्तिनापुराचे सम्राट धृतराष्ट्र यांना आंधळे म्हणणारी ती स्त्री, आंधळ्या बापाचे पुत्र आंधळे असे उद्गारणारी स्त्री ही पतिव्रता नव्हे, ती सात्विक नारी नव्हे, ती अधर्मी आहे, ती माझ्या दृष्टीने कलंक आहे. जिथं वास्तव बोलतोय ते अंध बंधाप्रमाणे जिथं सुयोधनानं वागला. मग मला एक सांग, माझ्या बापानं किंवा देव वसुदेवांना सहकार्य केलं हे चुकीचं केलं, मग भानुमतीच्या बाबतीत काय केलं? कोणी केलं? ज्या कौरवेश्वराने. कौरवेश्वराने म्हणजे कोणी? अंगराज करणं. मग अंगराज करणं रणभूमीवर आहेत त्यांना विचार. मग याला कारण आहे. मग प्रत्येक जर का तुम्ही धर्मासाठी आला आहात नाही, तर या धर्माचं सुद्धा काय करावं हे तुम्ही ठरवा. अंगराज करणानं भानुमतीना केवळ सुयोधनासाठी आणलं म्हणून तू त्याचा आधार तुझ्या बापाला जोडतोय. लक्षात ठेव, तुझा बाप आधी आले नंतर अंगराज कर. असू द्या, मग ते जर तुम्हाला चालतंय तर माझ्या बापानं केलं. माझं म्हणणं एकच आहे, तुझ्या बापानं सहकार्य केलं म्हणून मला वाईट वाटत नाही. तुझ्या बापानं मस्तकावर लत्ता प्रहार कसा केला, तो कुठल्या धर्मशास्त्राला अनुसरून केला तेवढं सांग. अनुसरून जाणं किंवा लत्ता प्रहार केला माझे पितृदेवता शनिराजा होय. जिथं अपराध अपमान सहन झाला नाही, कायम स्वरूपी त्याच्या लक्षात राहायला हवं. आणि म्हणून पुनश्च शनिराजांसमोर कायम स्वरूपी तुम्ही लक्षात ठेवा, याज्ञिक पुत्र भूरिश्रवा जिवंत आहे, त्याला तुम्ही मारू शकत नाही. तो तुम्हाला मारू
मोकलतोयस मग सांग, युद्धाच्या 10व्या दिवशी ज्या गुरुच्या या रणभूमीवर पितामह भीष्माचार्यांचा शेवट केलास, तो एका शिखंडीच्या आड राहून सांग, तो तुझा कसा होता मला ऐकायचंय. हे वृषभान, पितामह भीष्माचार्यांचा घात एका शिखंडीच्या मागे मारावून निभान सोडला. होय, त्यांचा मृत्यू कसा होता? कसा का? कारण काशी राजाच्या 3 कन्या अंबा, अंबिका, अंबालिका त्यांच्या सरोवरात या भीष्माचार्याला त्याला जिंकून घेऊन आले होते. पण त्या आंब्याचा खरं प्रेम हे शाल्व राजावर समवेत होतं. हे ज्यावेळी भीष्माचार्याला कळलं त्यावेळी भीष्मानं त्या आंब्याला शाल्वाजवळ दिलं, पाठविलं. पण अखेर एका भीष्माचार्याला त्याला जिंकून घेऊन गेले. हा तिरस्कार शाल्वाच्या मनी होता म्हणून तिथाही शाल्वाने निकाल केला. पुन्हा शांबा आणि ती भीष्मानेही त्यांचा स्वीकार केला नाही. हा तिचा झालेला धडधडीत अपमान म्हणून तिनं शाप दिला होता की या जन्मी माझा केला तो तुम्ही धडधडीत अपमान म्हणून तुमच्या मृत्यूला कारणीभूत मीच आहे आणि मीच तुमच्या मृत्यूला अवतार घेईन. हे शब्द त्या आंब्याचे सत्य करण्यासाठी एका शिखंडीच्या रूपाला मी जन्म तिला घेतला. म्हणून भीष्माचार्यांच्या शिखंडीच्या मागं सोडला. हा धर्म मी केला. अधर्मच. कारण युद्ध तुझं आणि भीष्माचार्यांचा चालू होतं. शिखंडी समोर असताना भीष्माचार्यांनी शस्त्र हातातील खाली ठेवली. ही संधी तुला मिळाली कारण भीष्माचार्यांनी ओळखलं होतं आपलं मरण. अरे शिखंडी म्हणजे जन्मतात नपुंसक नव्हे. अरे शिखंडी म्हणजेच एक वीर योद्धा ज्यानं या कुरुचं रणमैदान गाजविलं. पण ज्या शिखंडीला जन्म प्राप्त झाला त्यावेळी शिखंडीचं लग्न करण्यात आलं हिरण्यवर्मा राजा यांच्या कन्येशी. त्यावेळी खरं निदर्शनास आलं की शिखंडी हा पूर्ण पुरुषही नव्हे आणि पूर्ण स्त्रीही नव्हे. त्याच वेळी केवळ हिरण्यवर्मा या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी येणार हे शल्य मनाशी घेऊन शिखंडी मार्ग आक्रमित करत असताना एक यक्ष समोर दिसला. तो म्हणजे स्तुणाकर्ण, ज्यानं केवळ आपलं तेज त्या शिखंडीला अर्पण केलं आणि शिखंडीनं एका दिवसासाठी ते स्त्रीत्व मागून घेतलं. त्याच वेळी केवळ तो स्तुणाकर्ण रूपी यक्ष त्या शिखंडीच्या अंगी असल्यामुळं शिखंडी त्या स्त्री रूपानं रणभूमीवर दिसला. म्हणून भीष्माचार्यांनी आपली शस्त्र खाली ठेवली आणि असं असताना निशस्त्र झालेल्या भीष्मांवर शस्त्र चालविणारा, बाण चालविणारा हा पार्थ माझ्या दृष्टीनं अधर्मी आहे. पण देवतेच्या सांगण्यानुसार त्या आतापर्यंत केलं त्या देवाची आज्ञा म्हणूनच या ठिकाणी तुझा हात तोडला. हे पार्थ, तू जर का शिखंडी पूर्वजन्मीची देवी अंबा याचा आधार घेत असशील तर माझ्या बापानं पुत्र कामेष्ठी यज्ञ करून माझा जन्म घातला आणि तो जन्म कुणासाठी तर या वैराला संपविण्यासाठी. अर्थात ती माझी सूड भावना एका अर्थानं मी पूर्ण केली. हा केवळ माझ्या हातून मरणार, पण मी माझं मरण तुमच्या सारख्या पाप्यांच्या हातून देणार नाही. मी माझं मरण स्वतः घडविणार. मी धनुर्विद्येचा देखील जनक आहे. मी जन्माला आलो तो यज्ञकुंडातून असलो तरी या ठिकाणी मी धनुर्विद्येचे आगे करून माझं आसन निर्माण करेन. त्यावर बसेन. एक निष्ठतेनं शिवशंकराचं ध्यान लावेन आणि प्रायोपवेशन म्हणजे अन्न त्याग
सांगण्याच्या योग्यतेचा नाहीस तू. आज त्याचा एक हस्त तोडला. तू निशस्त्रवीर होता, तुझ्यावर वार करत होता म्हणून. पण आज साऱ्या विद्यात तुला निपुण केलं. त्या निशस्त्रवीराचा हा अशा रीतीला घात केला. धिक्कार, धिक्कार. मी केलेली प्रतिज्ञा सत्य केली आहे. पुरुषवाला संपविले ते फक्त आणि फक्त माझ्या कुळासाठी.